हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती जाणून घेणार आहे गंगा दशहरा म्हणजे गंगा मातेचा उत्सव. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. बघा, अधिक श्रेष्ठ शुद्ध 17 मे ते 25 मे 2026 हा कालावधी 10 दिवसांचा असतो. यामध्ये गंगा मातेचा उत्सव साजरा केला जातो. भगीरथाच्या दीर्घ कठीण तपश्चर्येनंतर भगवान शिवाच्या आज्ञेने जनकल्याण सृष्टी उपकारासाठी स्वर्गातून पृथ्वी तलावर अवतरलेली ही गंगा माता खरोखरच अत्यंत श्रेष्ठ आहे. आपले त्रिविध दोष पोटात घालून पातकांचे नाश करून पुण्यवंतांबरोबरच पापी लोकांचाही उद्धार करणारी ती विशाल अंतकरणाची माता आहे. तिच्या दर्शनाने दरिद्री लोकांचे दारिद्र्य नाहीसे होते. ही गंगा माता मोक्ष देणारी, स्वर्गलोकात पोहोचवणारी, शांतता देणारी, संसारिक तापांचा नाश करणारी अशी आहे. मूर्ख, आंधळे, पांगळे, बहिरे, मुके, ग्रहपीडित, महापातकी देवांनी त्यागलेले नरकयातना भोगणाऱ्या सर्वांचा उद्धार करणारी अशी गंगा माता आहे. सकल कामना पूर्ण करणारी सिद्ध औषधी आहे. या जीवसृष्टीला सृजन करणाऱ्या गंगा मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पर्जन्याच्या कामनेसाठी वरुण देवतेचे प्रतीक म्हणून गंगा मातेचा उत्सव साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. बघा, दुष्काळाचे सावट पडू नये, योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा, तप्त धरणीची तृष्णा शांत व्हावी, मनाचा ताप नाहीसा व्हावा यासाठी तिची विधिवत पूजा अर्चा केली जाते. तिच्या पवित्र पावन तीर्थाचा कलश भरून 10 दिवस पूजला जातो. तीर्थक्षेत्रातील तिच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरातच तिचे अनंत उपकार मानून कृतज्ञतेची फुलं उधळून अशीच आमच्यावर पुढेही कृपा असू दे अशी विनंती प्रार्थना देवीला केली जाते. या उत्सवाच्या रूपाने भारत देशाची विशाल व्यापक विचारसृष्टी लक्षात येते. प्रत्येक उपकारकर्त्या वस्तूत गोष्टीत देवत्व बघण्याची वृत्ती दिसून येते. धन्य तो देश जेथे पवित्र गंगेची पूजा होते. माता म्हणून तिच्या पवित्र जलाला तीर्थ म्हणून प्राशन केले जाते. तसेच बघा, 17 मे म्हणजे आजच्या दिवसापासून दिंडोरी प्रणीत सर्व केंद्रांमध्ये सुद्धा हा उत्सव म्हणजे हा जलकुंभ स्थापन केला जातो. 10 दिवस याची विधिवत पूजा केली जाते. गोदावरीच्या पवित्र जलाचा कुंभ स्थापन केला जातो आणि 10 दिवस पर्जन्य सूक्त इतर सेवा घेतल्या जातात. ब्रह्मीभूत सद्गुरू पिठले महाराजांपासून हा गंगा दशहरा उत्सव साजरा करण्याची पद्धत दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आहे. हा उत्सव साजरा करताना पहिल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सर्वप्रथम पाटावर चौरंगावर पांढऱ्या वस्त्रावर तांदळाच्या राशीवर गंगा गोदावरीचा पवित्र तीर्थाचा कलश भरून गंगा गोदावरी देवताभ्यो नमः या नाममंत्राने पंचोपचार षोडोपचार पूजा करून आणि गंगा मातेसाठी ओटीचे साहित्य ठेवले जाते. दररोज 10 दिवस पंचोपचार पूजा करून व केंद्रात आरतीनंतर पर्जन्य सूक्त आणि इतर सेवा घेतल्या जातात आणि सांगतेच्या दिवशी जवळच्या जलाशय, नदी, तलाव इत्यादी ठिकाणी त्यातील पाणी विसर्जन केले जाते. साडी, ओटीचे साहित्य, नैवेद्य अर्पण करून मानसन्मान करून पर्जन्य सूक्त म्हणत सेवा रुजू केली जाते. तिचे सामूहिकपणे अनंत उपकार मानून कृतज्ञतेची फुलं उधळून विपुल पर्जन्य वृष्टीसाठी प्रार्थना करून अशीच आमच्यावर आणि पुढेही कृपा असू दे अशी विनंती केली जाते. दुष्काळाचे सावट पडू नये म्हणून योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा, तप्त धरणीची तृष्णा शांत व्हावी, मनाचा ताप नाहीसा व्हावा यासाठी तिची विधिवत पूजा अर्चा केली जाते. गंगा गोदावरी माता या फक्त जलवाहिन्या नसून जीवनवाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांना नेहमी स्वच्छ ठेवावे, त्यांच्यात निर्माल्य, कचरा इत्यादी टाकू नये, त्यांचा मानसन्मान करावा हे आपले आद्य कर्तव्य आहे. या उत्सवानिमित्त सर्वांना जवळच्या नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवावे. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबातच विसरू नका.
मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.